आमची लगनी बेकार झाली पहिल्यापासून. पहिले नवरा नाही ऐकते ना, आता जुना नाही ऐकत. त्याच मला बोलते काय करा काय नाही, कुठे जावं देवा मी, कुठे जा. आईची पण काही बाई मी सारखे बोलणे ऐकायला सगळ्याचे येतं. राग येते, कुकडे चाललं जावंच वाटते. मला म्हणाले काय करू, पण कुठे जायला जागा नाही हो मला. माई पोरगी होती तर पोरगी नाही राहिली देवा. यार माईपासून शिरून घेतलं देवा. त्या काहीच नाही म्हणत ना मी त्याला. आता लवकर उठेली म्हणून काय उठ म्हटलं बरोबर भडकली मावर. तुम्ही काय दरवाजे टपता म्हणे माये, मग किती बडबड केलं म्हटलं सुनाईने. एक शब्द तोंडातून काढायची उजागिरी नाही मला. हेच करा काय नाही, बुडात तर उल्ली सात भाकणे घेत म्हटलं माया. तू इथं देतोच नाही आणून, आपल्याला पगार भेटते त्याच्यातून आणतो कशी तरी. बुडा उल्ली सात देत नाही ना, बिस्कीचा पुडाही देत नाही म्हटलं. बुडा दुखलं तर टकला तर बली बसली होत. चल तिच्यापाशी जाऊन बसतो आता उल्लीशी. बाहेर निघाली लेडी कंपनच नाही राहत ना, घरातच लक्ष राहते. आज कसं काय कंपन भेटलं बघ. तुरी आला असं ना, तुरी गायत नाही घेत बिचारी. तू विचारून पाहा लागलं उल्लीच्या घोगरेले मारा लागल. जलवून टकला कोण एवढी चिमली आहे व एवढा कायचा विचार करून आली व. तर नाही व, अशीच पाय दुखून आला म्हणून विचार करून आली व. आज कसं काय कंपन भेटलं तुले. कशी तर येत नाही, मी रोज येतो गार्डन मध्ये फिरायला, तू तर येतच नाही. कशी काय आली आज. काय मी याव नाही का, घरातल्या घरातच राह. जा म्हटलं फ्रेश वाली उल्लीचं गार्डन मध्ये. बरं झालं आली तर. तुरी किती झाले हो तुले. 15 पोते. ते जरा ते मागरी आहे नि म्हणून तर देशील ना. नेजो ना, नेजो गंजोलीवर करून घेजो, मस्त खाऊन घेजो, चांगले होते. नाही तर भली द्या तुरीची घुगरीची आठवण येते. ते वले केलेले मस्त ताव्यावर भाजते, ते तर लयच चांगले लागते. त्याचे तर भले आवडते बाई मला, म्हणून तर तुला मागितलं ना. नेजो ना व, तुला काही मी नाही म्हणतो काय, नेजो. तेव्हा त्या सुना म्हणून बा म्हणे धक दुखाय ना, अजून तुलाच बोलन टरटर. आजकाल जा समोर बोलता नाही, सुने समोर बाप्पा. कुठे आपण म्हणा उल्ली सत्याला ते भडबड भडबडतेच आपल्यावर. काय सांगता येते का पताला माणसं. म्हणून म्हणाली बाई तू विचार पाहिजे पा पहिले, मग देजो भले. त्याला काय लागते मामाला काही हायच नाही का. मी एवढे कष्ट केले आणि त्याच्यात मत नाही का. मी देतो तुला, नेजो मागच्या तुला काय करते त्या पाहून घेतो मी माहीत. नाही बाई त्या घरी भांडण झालं तर मला चांगलं वाटत का. पहिले त्याला विचारજો, नाही तर त्या पोराला विचारજો. त्याच्यापेक्षा विचारण्यापेक्षा त्या पोराला विचारજો. विचारा असं काय नाही सासू. रागात मत कुठे गेली तर बिचारी फालतूच म्हटलं, नाकच म्हटलं आम्ही दोघी जावाय ना बाई. काय करत आता कोणाला विचारावं, कुकडे गेली असं. शालिनी ताई, माझी सासू दिसली का हो तुले. तर नाही दिसली होती सासू. कुठे गेली ते. तुला माहित असतं शालिनी ताई, तुला काय विचारलं असतं. तुला इकडे जाताना दिसली का बा. असं होय, दिसली असन बा, तू तिकडून आली तर. लक्ष ठेवायला राहतो का त्या सासूवर. मला मैत्रीण गेली असं गार्डन मध्ये बसायला, जा ना तिच्या मांग. तिकडे गेली असं तर माहित पडते, तिथं बुड्या बसल्याच राहते, जा ना पाहाले. आगरची बुडीवर लक्ष ठेवायला नाही राहत तू. पण तुला उठट बोलायची बोली सवय आहे हो. मी काय उठट बोलतो अशी बोलून आली तू. भलतीच आहे व. तूच विचारतो तूच मावर घुरावतो काय. घुरावणं म्हणते काय बाप्पा, त्या सगळं बोलायलाच नाही पुटत. चल बाप्पा घरी. गोशाईनी कामापेक्षा जास्त बोलायला नाही पुटत तिच्या संगत, कैकली संगत. यायच्या सासूवर लक्ष ठेवायला की कुठे गेली काय गेली मला विचारून आली मोठी. आली बाई बाई घरी काय करा. कुठे गेली तर बिचारी. मनाने लागत होतं बाई, फालतूच म्हटलं. इकडे काय तो वाकून उलीचं. जा ना मला मैत्रिणीला विचारायला. मा घरी आहे मला विचारल्या विचार ना लय मैत्रीण आहे तुले. मीच आहे काय सापडली तुले पाहाले. सांगितलं असतं दिसलं असतं तर हे तर लयच हलकटली शालिनी. म्हणतं इले कोणी धन नाही म्हणत. अशी बोलते ना चव्हाणा ढवायची. काही चांगलं विचारलं तर पटत नाही तिले. चांगल्या उतरून ठेवणाऱ्या पाहिजे तिले. त्या शिलीची मजा आहे अशीच करते म्हणून माझी जीवार येते. तोंडाकडे पाहून हेकडं मेकडं तोंड फिरते. काही काम आहे की आपण इले काय केलं एवढं शाईनीले. लय सगोपणा दाखवत राहते. नवऱ्यानं घेतलं ना घरात म्हणून शांतपणा दाखवून द्या लागत हाकलून. होते ना तिच्यावर काय लक्ष देतं. तिले ते सवयच आहे तशीच आहे ते हेकड तोंडी. म्हणून तिच्या मागाला का नाही लागत. तू तसंच आहे. जाऊ दे म्हणून तू ते फायदा घेते आपला. जाऊ नाही द्या लागत. तिला चांगली ठणकावं लागते. तिच्या तोंडी लागतं. जाऊ दे ना, काय करायला लागते आपल्याला. ते तिच्या घरातलं पाच बसत आपण एकदा सापडून दिली ना, आता ते काही करू आपल्याला काही करा नाही लागत. वाटते का शांत काकू तिच्या अंगातले धंदे जाईल म्हणून मला नाही वाटत बाई. सुधरण तिले धडास शिकली ते. आता माहीत पडलं ना तिले कसं आपला नवरा आहे तर नाही करण बाई. मला नाही वाटत आता सुधरण ते. नाही वाटत बाई शांत काकू. मला नाही वाटत तिच्यावर विश्वास. मला तर नाही वाटत. नीरा शांतपणा दाखवत राहते व नीरा. तुला वाटते तुला वाटून आलं आम्हाला नाही वाटत. वाटतं बाई सुधरण नाही म्हणून. तसंच ते माय लहान मोठ्या चुका झाली बाई तिच्या इकडून. सुधरण ते. तुम्ही असे नका म्हणून सुधरण. तर चांगलीच आहे. आपलं काय चाललं चांगली झाली म्हणजे झालं. पण असं वाटत नाही बाई तिच्या इकडे पाहून. तिला काही दुःख वाटते बा म्हणून एवढं झालं तरी. आपल्याला दाखवून का होते झालं तरी.
दुःख झालंही असं तरी कोणी दाखवत नसते. आपल्याला वाटून आलं तिला दुःख नाही झालं, पण झालं असं ना. तिला विचारतो. शिली गेली इकडून, तिच्या तोंडावर 12 वाजले होते म्हणूनच वाजले होते, त्या बसल्या होत्या म्हणून. यायला विचारून पाहतो माझी सासू दिसली काय म्हणून. येऊ साक्षी कोण आली? रोज तर नाही येतो, आज कोण आली फिरायला? त्याला ऐकू इच्छा करतं. बुडी संग झालं वाटतं बी काचा बिची. बुडी गेली बाहेर म्हणून आली असं विचारायला. यायच्या घरी मोठा तमाशा राहते चालू असतं दोघी सासू नाहीचा. हे तर जास्तच बोलते, ते तरी नाही बोलत, हेही बोलते ते लाई नाही बोलते. बाप्पा किती बोलते ह्या. याच्या बोलण्याची हदच नाहीये. एवढ्या टरटर करते बुडीले. बुडी यायला बोंब बोलते, बोंब जोऱ्या जोऱ्यानं भांडण करते बाई ह्या. काय झालं हिच्या घरी सांग ना, सांग ना काय झालं तिच्या घरी. गुच्चा तिला ऐकू जाईल. नांदा लावून आली, सांग नवं सांगन ना. ते गेल्यावर येऊ दे ना, काय झालं तर माहीत पडते. शांता काकू माझी सासू दिसली का तुम्हाला? इकडे गेली का? तर सांग ना. ते शिलीला विचारलं, म्हटलं शिली नाही काय बच करे हो मला. तिला चांगल्यानं विचारलं. शालिनी ताई म्हटलं तुमच्या घरची माझ्या घरची बुडी दिसली काय? ते मला टर करत बसली. गाव टर करे असं काय म्हटलं तुला तिनं? तशी बोलायला चव नाही तिले. उल्लीशी काही बोलायची चव नाही. कोणाचं दुःख नाही समजत तर काही नाही. नीरा आपलीशीच लावते. नीरा आपलंच आहे तिले दुःख, दुसऱ्याचं काहीच नाही आहे. म्हणून तर असं पाहा लागले दिवस तिले, तरी ऐकत नाही ना. किती सांगा तिले समजून तर. नवऱ्या दुःखी झाला पण तिचं अजूनही दुःख नाही झालं तिले. कोणालाही काही बोलतच राहते. काही नाराज होऊ नको. ते सासू गार्डन मध्ये गेली वाटते, मला दिसली तिकडे जाताना. रागानं गेली. पण काय झालं त्या घरी सांगा तुम्हाला. उल्ली बुडीली आज उचल नेवत बाई, भांडायला सुटते. तिला काही म्हटलं काय? आता माणसाली म्हणणार नाही का? आपण माणसाली बोलता नाही तिच्या देखता. अशी आहे बाई ते. लयच कावानला मागं त्या बुडीनं. काय बुडी काय पण तुम्हाला? मग एवढं बोलत नको जात बाई. फालतूची घरात वाद वाढते, काम नाही धंदा. आणि लोकायले तमाशे दिसते. बोलत नका जात बिचारे. तुमची तोंड दिसते आणि बुडीचे तोंड दिसते. ते बोलली ना आपण बोलावं रे हो बाई. मला हेच समजते. बोलणार नाही व शांता काकू. बोलते गुच्च्या प्लाचं तोंड नाही बाई. तिला बोलत राहते. काही बोलते ना. सण नाही होत बाई माईकडून. ऐकणाऱ्याचं हद संपून जाते ना. किती काय ऐकणार आहे. बुड्या बोलते ना बाई. उल्ली शिके तोंड नाही. निच्याकडच्या बुडीला बोलायची भली सवय आहे. भल्ली बोलते. सुनाईले एवढं बोलावं नाही. कोणी सुना ऐकत नसते. पोरगी ऐकत असते. सुना ऐकून काय इथं. ऐकतो ना ताई, ऐकत नाही असं नाही, पण बोलूच नाही देत. मायच मतानं म्हणते मायच खरं, तुमचं खोटं, मायच खरं. ते मायस करत तिच्या तुझंच खरं म्हणायचं, आपलं खोटं म्हणायचं. काय करतं भांडणं करायला पुरटते काय? 4 लोकायले तमाशे दिसते. काही बोलायला पुरत नाही बे. आपण बोलतो 1, ते बोलते 2. तिले नाही जात का ना? नाही बसलं रिकामं बोलत नका जात बाप्पा. ते अजून त्या बोलते आमच्यापाशी सांगते, पण आज आली नाही आमच्यापाशी. तिकडे गेली वाटते. आम्ही बसाचंच होतो तेव्हा. हे सांगे बाई बुडी तिकडे गेली म्हणे तम करत. ताई थांबवलं कोण नाही मग तुम्ही? घरी पाठवून द्या लागत तिले. म्हटलं रागाला जाईन ते गार्डन बसायला. गेली असून गार्डनमध्ये कुठे जाते. एवढी टेन्शन नको घेऊ तिचं. मागचा माणूस बोलन, दोघीचा आईले बोलून बाई आम्हाला. म्हणून तर आम्ही बोलत नाही तिच्या संगत. अजून माझ्या नवऱ्याला माहीत पडलं तर अजून हे कर म्हणून सांगून आले तुम्हाला. सांग जा बाई माझ्या घरच्या माणसाले, नाही तर मग आमच्या दोघीवरच कावरण. बाई येईन ते घरी जाय, कामधंदे करून घे. अजून तिला कामं केले दिसत नाही ना. अजून बडबड करून बाई ते जा घरी. आम्ही पाठवतो. नाही तर तिकडे जाऊन पाहिजे आम्ही गार्डनचे तिकडे. दिसली तर पाठवून दे. जाय काम करून घे फटफट, नाही तर अजून बडबड करन तुम्हालेच. तुमची गोष्ट खरी आहे. जातो बाप्पा अजून बडबड करत. कामं व्हायचे आहे माय. स्वयंपाक करून देतो मोकळी होऊन जातो बाप्पा. कोण पाहतो ना बाप्पा गार्डनच्या इकडे काय करतो. नाही तर अजून मास मागं लागून माणूस मागत चालला तर जाऊनच पाहतो. माय मन काही दबून नाही आलं. बोलली तर खरी, बोलाच नाही लागत होतं काकू. शांत तू बरोबर आहे. काही बोलून फायदा नाही आहे. तिथे असंच म्हणते मायच खरं जाऊ दे तुझेच खरं. चालली जातो पाल तिले. मन दबत नाही तुझे पाहिल्याशिवाय. जाय पाहून ये तिले. काही कमी नाही. बुडी किती चांगली आहे म्हटलं. बुडी म्हटलं सगळं करते म्हटलं. यायला कोणचं काम करायला लागते व तुरीची डाळ करते, गहू निसते, काय करत नाही. मिरची काढते, सगळंच करते. बुडीने लय कष्ट केले म्हटलं. बुडी लय करते. ह्या काही कमी बोलत नाही बुडीले. मग बोलते बुडीने किती केलं म्हटलं. तिच्याच घरी आहे बिचारे मातीच्या चुला. सगळ्याच्या घरी भांडण आहे. काय करतं सगळ्या बुड्याईले तसंच वाटते. मलाही वाटत नाही काय. मला सुना यायचं आहे म्हणून माझ्या घरी तोच तमाशा राहील सुना आल्यावर.
आपण बोलावं नाही, त्याच्या घरातलं त्याला माहीत. आपण काही बोलावं नाही बाई, काय झालं आणि काय नाही. आपण काही त्याच्या घरात मुंडकं घालून पाहिलं, काय झालं बोलू नाही आपण. करतो आपल्या घरी कोणचा तमाशा होईन काही सांगता येते काय समोर जाऊन, म्हणून कोणाच्या याच्यात बोलू नाही बाई. चांगलं समजून सांगायचं वाटलं तर सांगा. दिवसानं आपले इथेच दिवस आहे, कोण बोलत बसून बाप्पा. तुम्ही अजून मस्तीकरण माया सुनायच्या माया शांता काकूस उभारीची बोलते असं विन म्हणून माय काही चुगल्या करत नका जाजू बाप्पा. पहिले करतो, आम्ही नाही करणार आहे, कोणाच्याच नाही करत. तुमच्याच आहे. हा होतेच होते, सगळ्याच्याच घरी होते, आमच्याही घरी होते भांडणं. पप्पा घरी लय वेळ झाली, मीटिंग 1 तासापासून मीटिंगच चालू आहे. चला घरी. मी जातो बाप्पा, उलीसक झाडझूड करून टाकतो.